नमस्कार. मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे. आज रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व पोलीस दलाने गोपाळगड किल्ला गुहागर तालुक्यामधील जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील एक प्रमुख किल्ला होता, त्या किल्ल्याच्या सफाई केलेली आहे. एक स्वच्छता मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील मावळ्यांनी आज इथे पार पाडलेली आहे. ही एक ऑर्डर आहे माझ्याकडे की जे माननीय उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट त्यांचे जे कोल्हापूर बेंच आहे, कोल्हापूर बेंचनी दिलेली ह्या रेट पिटिशनची ऑर्डर आहे. त्यामध्ये ते म्हणतात की ते असिस्टंट डायरेक्टर ASI यांच्यासाठी ऑर्डर आहे की त्यांनी लवकरात लवकर सदरील गोपाळगडाची जी जागा आहे त्याचं ॲक्विजिशन करावं आणि ॲक्विजिशन करून 1 वर्षाच्या आत त्याचा ताबा घ्यावा या जागेचा. या संदर्भात जे विषय आहे की 82 व 83 गट क्रमांक जो आहे त्या जागेचं भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग यांनी हा पत्रव्यवहार केलेला आहे. यामध्ये शासकीय दरानुसार लागणारी रक्कम व इतर रक्कम कळवण्यात यावी. ही जी जागा आहे 7.5 एकर गोपाळगड किल्ल्याच्या मधील जी जागा आहे, सध्या आंब्याची बाग आहे, तिथे 7.5 एकर जागेचा हा जो प्रश्न होता, हे 1960 साली ही जागा मनियार यांच्या कुटुंबियांनी आजोबांनी विकत घेतलेली होती. त्यानंतर 2016 साली राज्य शासनाने हे गोपाळगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो किल्ला आहे तो संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे सर्व अंमलदार आम्ही येऊन किल्ल्यावर सफाई मोहीम केलेली आहे. या अनुषंगाने थोडासा प्रकाश टाकण्यासाठी मी मनियार यांना इथे बोलवलेलं आहे. ते थोडंसं याबद्दल आज आपल्याला प्रकाश टाकतील. नमस्कार, मी अय्याज मनियार. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा गोपाळगड किल्ला 2016 साली राज्य पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित केलेला असून त्याची भूसंपादनाची जी न्यायिक प्रक्रिया आहे ती सध्या चालू आहे. सदर आतल्या जमिनीमध्ये आमची मालकी होती ती सुद्धा आता आम्ही भूसंपादनाची प्रक्रिया ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळेस आम्ही जिल्हा पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यास स्वखुशीने तयार आहोत आणि ती लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण व्हावी ही आमची देखील अपेक्षा आहे आणि त्यासाठी पुरातत्व विभागाला सहकार्य करत आहोत. माझी सर्व गड किल्ला शिवप्रेमींना ही विनंती की कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, भूलथापांना बळी पडू नये. हा किल्ला शासनाचा आहे, सर्वांसाठी खुला आहे आणि त्याची भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे काही जागेची ती चालू आहे. तरी कृपया कोणी अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेऊ नये आणि त्यासंबंधी रत्नागिरी पोलीस आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. काहीही आपल्याला शंका कुशंका असल्यास आपण आमच्याशी थेट संपर्क साधू शकता. तरी कृपया छत्रपती शिवाजी महाराजांचा शांततेचा जो संदेश आहे त्याच्यावर आपण चालूया. शासन या संबंधी प्रक्रिया पूर्ण करीत आहे आणि आपण सर्वांनी गड किल्ला प्रेमींनी शिवप्रेमींनी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला सहकार्य करावे ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.